मंडळी नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर आणि आता आपण कुठे आहे माहिती का? आपण आता भुजवरून चाललोय द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर हा प्रवास करण्यासाठी. माझ्या पाठीमागं पहा बरं का, हा हायवे याने आपण आता चाललो आहे. पण इकडं भुजमध्ये नेमकं कशाची आहे आणि काय काय इथं पिकतं आहे हे जर पाहायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्ही पहा. हे पहा मंडळी, हे इथे ना खजूर आहे ना, खजुराची शेती आहे बघा इथं. आणि खूप प्रमाणामध्ये ना हे खजूर इथं पिकतं. दुसरी गोष्ट डाळिंबाचं उत्पन्न खूप आहे आणि ड्रॅगन फ्रूट हे 2-3 प्रकारचे ना ह्या बागा तुम्हाला आहे ना कित्येक बागा दिसणार आहे बघा ह्या अशा प्रकारच्या. म्हटलं चालूमध्ये मंडळी आपल्या मंडळींना नेमकं इथं कुठलं पीक घेतलं जातं, काय होतं याची पण थोडीशी लोकल माहिती भेटायला पाहिजे. म्हणून म्हटलं जरा थोडंसं आहे ना आपल्या मंडळींना सांगावा. इथं जास्तीत जास्त खजूर आणि ड्रॅगन फ्रूट, डाळिंब मात्र आपल्या इकडे खूप डाळिंब होतं. पण इथं कसं काय डाळिंब कुठल्या याच्यावरती होते काय माहिती, पण डाळिंबाचं खूप उत्पन्न आहे. मला आपले एक मित्र पण म्हणले होते एकदा चेक करा इथं तुम्ही डाळिंब आहे का काय म्हणून. तर आम्ही चौकशी केली, डाळिंबाचं खूप उत्पन्न आहे आणि बरंच मटेरियल ना इथं आखाडी देशामध्ये इथून आहे ना एक्सपोर्ट केलं जातं आहे. चला रामकृष्ण हरी. तुम्हाला आहे ना आंबा दिसल, त्यानंतर इकडं पहा, हे पहा इकडे डाळिंबाचे प्लॉट आहेत बरं काय. असे खूप दूरपर्यंत आहे ना असे डाळिंबाचे प्लॉट दिसतील तुम्हाला. डाळिंब आणि खजूर, आंबा पण आहे. अशा पद्धतीची पिकं घेतली. तुम्हाला म्हटलं चालूमध्ये जरा रस्त्याला उभं राहून सांगू द्या एकदा काय काय. व्हिडिओ आवडली तर आता लाईक करा मंडळी. चला बाय बाय.